पैशांची हवा आणि मुलगाच हवा या आघोरी मानसिकतेनं पुन्हा एकदा एका निष्पाप लेकीचा बळी घेतलाय। सायबर चौकातील काटकर मळ्यामध्ये अस्मिता प्रतीप सिंग काटकर वय वर्ष 29 या विवाहितेनं जीवन संपवल्यानं संपूर्ण कोल्हापूर हादरलंय। मुलगी का झाली अशी विचार न करत माहेरहून आणखी 5 तोळे सोने व 5 लाख रुपये आण असे म्हणत पती, सासू सासरे आणि ननंदेने दिलेल्या असह्य मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अस्मितानं जीवनयात्रा संपवल्याचं पोलीस तपासात उघड झाले। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पती प्रतीक सिंग वीरेंद्र सिंग काटकर वय वर्ष 30, सासरे वीरेंद्र सिंग विलासराव काटकर वय वर्ष 58, सासू मनीषा वय वर्ष 51 आणि ननंद ऋतुजा वय वर्ष 25 या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत। आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल। 26 नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापुरातील एका आलिशान हॉलमध्ये अस्मिता आणि प्रतीक सिंग यांचा विवाह मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता। पोटच्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी आई संगीता अजित सरदेसाई यांनी लग्नामध्ये 9 तोळे सोनं आणि तब्बल 5 लाख रुपयांचा संसार सेट दिला होता। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। पण सासरच्या मंडळींची पैशाची हाव काही सुटलेली नव्हती। नातेवाईकांच्या लग्नात अस्मितानं पतीसोबत डान्स केला नाही या एवढ्याशा कारणावरून तिचा छळ सुरू करण्यात आला। माहेरून आणखी 5 तोळे सोने आणि 5 लाख रोख रुपये आण म्हणून तिला सतत मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता। त्यातच महिन्याभरापूर्वी अस्मिताने एका गोंडस चिमुरडीला जन्मही दिला होता, परंतु मुलगी झाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी सासरच्यांनी तिचा छळ केला। या छळाला कंटाळून अखेर अस्मितानं या जगाचा निरोप घेतलाय। माझ्या निष्पाप मुलीचा खून झाला असून संशयितांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अश्रू आवरत आई संगीता सरदेसाई यांनी केली। त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा खुनाच्या शक्यतेनं सुद्धा तपास करत आहेत।